बाहेर मस्तपैकी पाऊस येत होता आणि चहासोबत काहीतरी खाऊ वाटत होतं म्हणून आमच्या मिस्टरांची डिमांड होती तू फ्रेंच फ्राईज बनव म्हणून. तर मग मी घेतलेले आहेत 3-4 बटाटे घेतले आहेत आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे कॉर्नफ्लोअर, त्यानंतर लिंबू आणि मीठ आणि थोडंसं तेल तळण्यासाठी आणि त्यानंतर हे 4 बटाटे घेतले आहेत मोठ्या आकाराचे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर आता काय करणार आहे मी बटाट्याची साल वगैरे काढून घेणार आहे आणि त्याला मस्तपैकी असे म्हणजे उभे आकार त्याचे कट करणार आहे आणि खूप छान लागतं आणि मस्त म्हणजे छान होतं तयार. आणि बाहेर खूप महाग आहे आणि म्हणजे हे मला पण माहीत नव्हती अगोदर कारण बाहेर जवळपास 100-150 रुपये असं काहीतरी लागत असेल आणि बटाटे काय 30-40 रुपये 40-50 रुपयापर्यंतच भेटत असतील ना 1 किलो. तर 1 किलोमध्ये आपण कितीतरी फ्रेंच फ्राईज करू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे मग आम्ही घरीच बनवत असतो. आणि तर अशा पद्धतीने मी थोडेसे जे वरती आलेले जे एक्स्ट्राचा भाग होता तो कट करून घेतला आणि त्याला स्क्वेअर असा आकार दिला बटाट्याला. त्यानंतर बघू शकता असं स्क्वेअरमध्ये बटाटा झालेला आहे तयार. त्यानंतर मस्तपैकी त्याचे मी जवळपास 3-4 असे स्लाईस करून घेतले आडवे बटाट्याचे. त्यानंतर त्याला उभे उभे असे कट केले. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी किती स्क्वेअरमध्ये बटाटा केलेला आहे. कारण काय नाही खायला तर आपण कसं बी खातो पण दिसायला पण छान दिसला पाहिजे ना म्हणून हे ट्राय केलं होतं मी. तर मस्तपैकी असे कट करून घेतले आणि मी अशा पद्धतीने कट केले होते. एकदम थोडेसे पातळच ठेवले होते कारण कसं होतं पातळ असेल ना तर लवकर शिजतं, नाही तर मग ते बटाटं कच्चं राहतं आणि ते खायला काही टेस्टी लागत नाही. आणि कॉर्नफ्लोअर असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं कॉर्नफ्लोअर टाका. आणि मी याच्या अगोदर पण एक मस्त अशी रेसिपी केली होती, याचीच केली होती पोटॅटोमध्ये. मी जे हे फ्रेंच फ्राईज बनवले होते ना त्यामध्ये आपलं जे पिझ्झाचं हे असतं ना ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स ते ॲड केलं होतं. खूप छान लागतं. मला रात्री वाटत होतं की ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स पण घ्यावा पण काय ते शक्य झालं नाही, म्हणजे नव्हतं, संपलं होतं घरामध्ये आणि अचानक ठरलं ही रेसिपी बनवायची. तर मग म्हटलं चला नाही आता करूनच घ्यावा म्हणून हे जसं आहे तसं सिम्पल असं बनवून घ्यावा. मग मी कट करायला घेतलेलं आहे ते बटाटन वगैरे आणि त्यानंतर सगळ्या अशा पद्धतीने मी 4ही बटाटे कट करून घेतले. त्यानंतर त्याला मस्त स्वच्छ पाण्यामध्ये टाकून दिलं आणि जे एक्स्ट्राचा पार्ट होता ना म्हणजे जे बटाट्याचा आपण जे स्क्वेअर करण्यासाठी जे एक्स्ट्राचा पार्ट काढून टाकलेला होता ना त्याची तुम्ही भाजी करू शकता किंवा आता मला व्हिडिओमध्ये दिसायला जरा चांगलं दिसावं त्यासाठी मी ते भाग जरा काढून टाकला होता, एका साईडला ठेवला पण तो मी परत यूज करणार होते, त्याचे मी फ्रेंच फ्राईजच बनवणार होते. त्यानंतर अशा पद्धतीने मी परत एकदा हे सगळे बटाटे घेतले आणि सिया खालून बघत होती. सियाला खूप भारी वाटत होतं मी जे बॉल असे वर फेकत होते, बॉलच म्हणते सॉरी, जे बटाटे असे वरती फेकत होते ना ते तिला खूप भारी वाटत होतं. तिला असं वाटत होतं आई काहीतरी मज्जाच करते म्हणून आणि ती हसत होती मला. आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी सगळे कट करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही. आणि कट करून घेतले आणि त्यानंतर ह्याला आता बॉईल करण्यासाठी म्हणजे जास्त पण बॉईल नाही करणार आहे आपण, एकदम थोडेसे बॉईल करणार आहे, 1 उकळी येईपर्यंतच थोडंसं बॉईल करणार आहे. आणि त्यासाठी आपण काय केलं आहे, एका कढईमध्ये पाणी, लिंबू आणि मीठ घालून घेतलं आणि ते बॉईल होण्यासाठी ठेवून दिलं आणि त्याला थोडंसं बॉईल झालं की लगेचच आपण जे फ्रेंच फ्राईज कट करून ठेवले होते बटाटे ते टाकून घेणार आहोत त्या पाण्यामध्ये. आणि त्याला जास्तही शिजवायचं नाही, अगदी एकच उकळी येऊन द्यायची. बरं मी सांगते तुम्हाला, एकच उकळी येऊन द्यायची. तुम्हाला जास्त शिजवले तर ते छान लागणार नाही. बघू शकता हे असे फ्लेक्झिबल झालं आहे ना, लगेच काढून घ्यायचं. आता जास्त त्याच्यामध्ये शिजवण्याच्या भानगडीमध्ये अजिबात पडायचं नाही, ते तळताना शिजून जातील. त्यानंतर अशा पद्धतीने बघा फ्लेक्झिबल वाटत होतं मला, ते थोडंसं लवचिक झालं होतं म्हणून मी लगेचच ते काढून घेतले. आणि एक कॉटनचा कापड घ्यायचं, स्वच्छ कापड घ्यायचं, त्याच्यावरती सगळं ते काढून घ्यायचं आणि एकदम पुसून त्याला एकदम ड्राय करायचे, म्हणजे खूप छान लागतात ते. आणि आणि हे आपण काय करू शकतो, फ्रीजरमध्ये स्टोअर पण करू शकतो. बरं ह्याला कॉर्नफ्लोअर चोळायचं आणि एका मस्त
बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ना ठेवून द्यायचं. म्हणजे ना तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही ते तळून खाऊ शकता. अशा पद्धतीने म्हणजे आपण ह्याला स्टोअर पण करू शकतो. तर मी लगेचच करणार होते. मी काय स्टोअर करणार होते हे तुम्हाला दिसतच असेल. इतके ड्राय केले होते मी पुसून. एकदम ड्राय, एकदम कोरडे करायचे. त्यानंतर परत एकदा मी असे ड्राय करून आहे ना एका स्वच्छ प्लेटेमध्ये काढून घेतलेलं आहेत. आणि आता आपण काय करणार आहोत, हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे आपला आता कॉर्नफ्लोअर टाकायचं. तर मला 4 बटाटे होते, तर मी ह्याला अंदाजे जवळपास 1.5 चमचा इतका तरी कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे. तर जास्त पण कॉर्नफ्लोअर नाही घालायचं, ते चांगलं नाही लागत. त्यामुळे मग थोडंसंच घालायचं. तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसेलच मी किती म्हणजे कसं चोळलं आहे ते. आणि ना कॉर्नफ्लोअर घातल्यावर ते एकदम बटाट्याला आहे ना चोळू घ्यायचं. कसल्याही पद्धतीचं पाणी यूज करायचं नाही. ते कॉर्नफ्लोअर लागत नाही म्हणून पाणी घालताल तर ते काहीतरी वेगळंच बनून बसेल. त्यामुळं त्याला जसं आहे ना ड्राय तसंच चोळून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा एकदा मी कढई तापायला ठेवली आणि त्यानंतर तेल घालून घेतलं. आणि तेल एकदम कडकडीत आपण ना हे करून घेणार आहोत, गरम करून घेणार आहोत. त्यानंतर तेल गरम झालेलं आहे. आता आपण हळूहळू सगळे ते फ्रेंच फ्राईज बनवलेत ना ते आपण आता त्याच्यामध्ये घालून घेऊ आणि एकदम छान अशा पद्धतीने तळून घेऊ. जोपर्यंत ते क्रंची वाटत नाहीत ना, क्रंची वाजत नाहीत ना, तोपर्यंत तरी तुम्हाला हवे तसे तुम्ही तळू शकता. ज्याला कुणाला जळलेले जास्त आवडतात, कुणाला नाही आवडत, तर मी अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत. तुम्हाला हवे तसे तुम्ही तळून घेऊ शकता. त्यानंतर माझ्याकडे चाट मसाला होता, मी चाट मसाला ॲड केलेला आहे. आणि तुम्हाला जर मिरची पावडर टाकायची असेल तरही टाकू शकता, खूप छान लागतं. मी चाट मसाला आणि ते टाकलं आणि त्यानंतर मेयोनीज आणि सॉससोबत मस्तपैकी एन्जॉय केलं. आणि बघू शकता तुम्ही हे आपले फ्रेंच फ्राईज झालेले आहेत तयार आणि खूप छान लागतात, खूप टेस्टी पण झाले होते. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली मी. त्यानंतर स्वयंपाकामध्ये मी बनवलं होतं आज पुरी बनवली होती. आणि त्यानंतर म्हटलं चला आता पुऱ्या बनवल्या आहेत तर बटाट्याची भाजी पण बनवून घ्यावा. आणि बटाट्याची भाजी पण मग केली. पुऱ्या करण्याचं कारण म्हणजे ना आम्ही काल आम्रखंड आणलेलं होतं आणि पुरीने आम्रखंड किंवा श्रीखंड खूप छान लागतं म्हणून पुरीचा बेत ठरला होता. पण म्हटलं बटाट्याची भाजीसोबत पण पुरी खूप छान लागते ना, त्यामुळे म्हटलं चला आज बटाट्याची भाजीच बनावं म्हणून बटाट्याची भाजी, जिरा राईस पण बनवला होता. त्यानंतर तोंडी लावायला अशा पद्धतीने कांदा वगैरे घेतला. त्यानंतर नेहमीप्रमाणेच आम्हाला आहे ना आमच्या घरामध्ये ना टी व्ही बघूनच खायला लागतं. नेहमीप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेले मी हॉलमध्ये. त्यानंतर किचन वगैरे जेवण वगैरे झालं, किचन भांडे वगैरे क्लीन केले. त्यानंतर हे अशी सिया झोपली होती माझा पिल्लू आणि त्यानंतर मी ही झोप घेतली. असं होतं माझं.